कथक किती वेगवेगळ्या रूपांमध्ये दाखवता येतं हे याच्याहून उत्तम उदाहरण कोणतंच नसू शकतं. परत एकदा टाळ्या वाजवूया. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्याआधी, पुढे वळण्याआधी आपण आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून श्री उस्ताद जाफर मुल्ला खान, श्री अविनाश बेलसरे सर, श्री अफसर खान यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. त्यांचा आपण सत्कार करूयात. आणि मी विनंती करते श्री शंकर पुजारी यांना की रंगमंचावर येण्याची आणि या गुरुजनांचा सत्कार करण्याची. मी विनंती करते सर्व गुरुजनांना की त्यांनी 2 शब्द त्यांचं मनोगत व्यक्त करावं. बेलसरे सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये सर्वात अवघड गोष्ट असते की संयोजक सांगतात 2 शब्द बोलतील आणि प्रेक्षकांना घाई असते की कार्यक्रम केव्हा सुरू होईल. त्याच्यामध्ये 2 शब्द बोलणं ही खरं अवघड गोष्ट असते. परंतु समृद्धीताईंसाठी मी आता बोलणार आहे. समृद्धीताई या नर्तक आहेतच. त्यांची 20 वर्षाची साधना आहे या क्षेत्रामध्ये. 20 ते 22 वर्ष त्यांच्या बालपणापासून त्यांनी याच्यावर मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना एक पॅशन आहे या कलेची. आणि कुठलीही पॅशन असल्याशिवाय तुम्ही कोणतीही कला चांगल्या दृष्टीने सादर करू शकत नाही. आणि निसर्गक्रमानुसार शरीर आणि माणूस वयाने मोठा होतच जातो. त्याला तुम्हाला खूप काही करायला लागत नाही. परंतु बुद्धीने प्रगल्भता येणं आणि कलात्मक सौंदर्याची दृष्टी येणं या 2 गोष्टींसाठी उत्तम शिक्षण, उत्तम मेहनत आणि भरपूर चिंतनाची आवश्यकता असते. आणि आत्ताचे हे छोट्या मुलींचे जे काय परफॉर्मन्स झाले ते पाहताना मला असं जाणवलं की समृद्धीताई ह्या बुद्धीने आणि समज या दृष्टीने अतिशय प्रगल्भ झालेल्या आहेत. कारण तुम्ही जे सादर केला तराणा किंवा अभिनय गीत किंवा त्यानंतर सादर केलेला होरी, ह्या गोष्टी आम्ही समृद्धीताईंना लहान असल्यापासून शिकवल्या आहेत. तर मला असं वाटलं होतं की जे आम्ही शिकवलं असेल तसंच त्या सादर करतील. पण मला असं जाणवलं की आज त्यांनी जे सादरीकरण केलं ते आम्ही त्यांना बिलकुल शिकवलेलं नाही. हे त्यांच्या चिंतनातून आलेली गोष्ट आहे आणि त्या एक प्रगल्भ कलाकार झालेल्या आहेत हेच त्यातून सिद्ध होतं. आणि सध्या त्या अफसर खान हे थोर गुरु आहेत. त्यांच्याकडे जयपूर शैलीचं शिक्षण घेत आहेत आणि राजेंद्र गंगाणींसारख्या मोठ्या गुरूंचा वारसा अफसर खान यांच्या माध्यमातून पुण्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळतो आहे. त्याबद्दल अफसर खान यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी उत्कृष्ट शिकवलेलं आहे त्यांना. आणि तुम्हा सर्वांना आणि समृद्धीताईंना मी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
शेवटी दोन शब्द हे अवघडच असतात, जसं सर म्हणाले. माझ्या खूप शुभेच्छा आहेत समृद्धीला आणि शिष्य परिवाराला. जसं सरांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तत तत थुन थुन तिघधा दिग दिग थै अवचित ते ध्यान हे सगळे आम्ही लहानपणी शिकलेलो. बेलसे सरांनी हे सगळं सांगितलं. पण मुल्ला सरांचं कसं असतं की कुछ बातें नज़रों से कही जाती है और कुछ बातें खामोशी से कही जाती है. तर ते एकदम कार्यामध्ये आणि शांततेमध्ये सगळं शिकवतात. शेकडो विद्यार्थी तयार केलेत. त्याच्यातलं ही एक रोपटं जी पालवी आहे समृद्धी पुजारी, तो जसं अपूर्वाने सांगितलं हा वटवृक्ष होणाराच आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्या गुरूंचे आशीर्वाद, सगळ्यांच्या शुभेच्छा आणि पालकांचं तुम्हा सगळ्यांचं भरभरून प्रेम हे दिसतंय, त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन. शिक्षा ही कधी संपत नसते. कारण जसं समृद्धी ते तुम्हाला शिकवते या तुम्हाला दाखवते, त्याच्या आधीची विद्यार्थिनी ती जी आहे आणि ती सातत्याने चालू आहे तिचं काम. असं नाही की येणं ते थांबलेलं आहे की शिक्षक झालेत तर येणं थांबलं आहे. तर मला नेहमी वाटतं की टीचर होता होता कधी फटीचर होऊ नये. तर ती कला सातत्याने वाढत राहावी, निरंतर प्रयास होत राहावा. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान का केलं आहे. नेक्स्ट इयर पालवीची काय होतात, रोपटीच होतात ना, द बिग ट्री, बनियान ट्री असा दिसायला पाहिजे. ठीक आहे, चलो, प्रॉमिस, पिंकी प्रॉमिस. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. तुमचं मार्गदर्शन, तुमचं एवढे मौल्यवान शब्द आम्हा सगळ्यांना प्रोत्साहन नक्कीच देत राहतील. पुढे आपण वळूया कार्यक्रमात.